अभी हो जाएगा लग रहा है। हाँ फिर भी सगळे भावे वो भी रहता था, अच्छा रहता था। 3 एक्सेल आए थे अलग अलग लोकेशन का। परत मारून चेक करू का एकदा? हा झाला आता. LX 15 मारू काय? हॅलो आता मार आहे 15 द्यायचं की प्रोसेस का घ्यायची समोर प्रोसेस नोट घेतल्या समोर हो. हा मार आहे 15 एक नाही काउंट डेट सेशन. काउंट डेट बरोबर 1-4च ठेवल्या. स्टोरेज स्टोरेज बिन वगैरे काय नाही ना तिथं टाकायचं? काय नाही तिथं पिन टाक तिथे आणि खाली नाव दे. पिटी बिन. हा बस पिनच दिले नाव ना पिनच टाक नाव दिले तेच आहे. हा चालेल. टिक मग काढा दो. हा ते टिक कर वरचं 1-4 काढले. सेव सेव पे डाल दो. सेव सेव. सेवला डायरेक्ट ना आता. त्याचं नाव दे सेक्शन नाव दे सेशनला नाव काय देऊ? ते पिडगिन 1.88 दे ये डेपो कोड अंडरस्कोप 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 अंडरस्कोप. आणि पिडबिन ॲट 1589 बस ना. सेव्ह द वेअर हाऊस. हो गया हो गया. हे मार 35 मार SM35 ना. SM30. हा त्याच्यामध्ये आहे ना आपल्याकडे SM35 हा SM35 हा. त्याच्यामध्ये आलंय बघ नाव पहिले साधे सेकंड वाला सिलेक्ट केलं त्याला. हा प्रोसेसवरती करू ना. हा क्लिक ऑन प्रोसेस. प्रोसेस. ते डायग्रामवरती ते आहे ना डायग्राम बेसिक काढ डिफॉल्टची टिक काढली. प्रोसेस सिलेक्ट केलं काढ आणि परत सिलेक्ट कर लॉग वरती जा हा सिलेक्ट कर डिस्प्ले. हा DNP नंबर लिहून घे एकच झालंय का 531? हॅलो हा दिलं का PID म्हणले एकच सिलेक्ट झाले आपले. हे झाले ना सेव्ह 531 बघा. 500. काय ना बोलत होतो अलग अलग करतो नाही बोललो हा हा जाऊ दे बरं असू द्या. 531. हा 501 झालं आता. LX 22 का? हा LX 22 मध्ये ऍक्टिव्हेट कर LX 22. हा ते पण 22 सोबत ठेवा ना परत उद्या
ते एंट्री नंबर टाकू ना, PID नंबर. हा त्याच्या डेटचा खाली डायरेक्ट. काय नको टाकू. आपको नहीं बोल रहा है, आपको नहीं बोल रहा है. नाही ना. बुडो 5:30 वाला बुडो. हॅलो. खाली डेटचा खाली तिकडे प्लॅनिंग डेट आहे ना. हा तिथे PID नंबर टाकायची गरज नाही ना याला. नाही एफेक्ट डायरेक्ट. रिपीट करू. काय नाही टाकलं ना. बरोबर. करो बोडा करो. तर सिलेक्ट करायचं ना ॲक्टिवेट. सिलेक्ट करून काय ॲक्टिवेटच करायचं आहे ना. सिलेक्ट करून ॲक्टिवेट. हा आता एलटीटी पिन मारून ते बघ सगळे पिन लॉक झाले काय. देखो एडिट मागे. तिथं स्टार्ट आहे वरती. हां लॉक झाले सर. आता प्रिंट देशील ना, माहिती आहे ना प्रिंट. प्रिंट नाही माहीत ना त्याचं. प्रिंटचं बघायला लागेल. ती सेव्ह करून घ्यायला लागेल पहिल्यांदा. प्रिंट ते घे ना, एक तुला सांगतो मी याच्यामध्ये कशी करायची. फक्त एक नॉर्मल हां बोला की. ते आहे ना पुढचं एक प्रिंट पण आहे बघ तिकडून. त्याच्या पुढे प्रोसेसच्या पाठी मध्ये काय बघ. हां लिहिले घेतले ते. PID PRN ना. हा तिथे हे टाक. हे टाक स्टार्ट ना, म्हणजे त्यांच्या झाडाखाली खाली आजची डेट टाक. एपेट. हा एपेट. याला सिलेक्ट कर. प्रिंट मध्ये जा. खालती ह्याच्यामध्ये खालच्या ह्याच्यात. हा लोकल पहिला. LOCL ना लोकल. माझी स्क्रीन दिसते काय. हां दिसते दिसते. असे बने अशी करशील ना. आता या असं आलं. आता याला एक्सेलमध्ये घ्यायला लागेल ना. हा ह्याला पहिले का आता गोटू मध्ये जा. गोटू मधील डिस्प्ले. हा लिस्ट डिस्प्ले ना. हा सिस्टम मध्ये जा. लिस्ट सेव आणि काल लास्ट वाला सेव. हा सेकंड वाला एक्सेल मध्ये सेव कर. PID 304. गेले तर कोण नाही तर रात्रीचं. कोण आम्ही दोघंच थांबले. आता घ्या नॉन WMS घेऊया ना. साहेब आहेत अजून. तुमचे साहेब आहेत अजून. नॉन WMS ला येऊ. एक्सेल मध्ये ते आपण पहिले PID प्रिंट करून घेऊया ना WMS ची. मग एक्सेल मध्ये काय प्रॉब्लेम असला तर सांगतो मग तुम्हाला म्हणतोय. हॅलो. अशी बनवशील ना. वो ऑन करो ना, जो एक्सेल सेव किया दिखाओ. एक्सेल किधर गया आपका दिखाओ. अशी बनवशील ना ते एक्सेल मध्ये ओपन तुला असे बनावं लागेल फक्त. हॅलो. हा तशी बनवीन. काय प्रॉब्लेम. बनवीन काय प्रॉब्लेम नाही ना तसा. ठीक आहे. तुझी किंवा स्क्रीन नॉन डॉक्युमेंट फक्त काय प्रॉब्लेम आला तर नॉन WMS बनवून घेऊया. नंतर मग ह्याच्या नादाला लागतो ना बोलतोय. कळलं का. नॉन डॉक्युमेंट डायरेक्ट प्रिंट सोडशील तू MI21 मधून. हा ते माहित आहे. फक्त म्हणजे प्रिंट सोडायला आहे ना बरं पडेल ना. प्रिंट सोडत बस पाहिजे. नॉन डॉक्युमेंट बनवत. हा नॉन WMS घेऊया. पण तेच म्हणलं. MI31 मध्ये. हा